बीडमध्ये नुकसानग्रस्त ग्रामस्थांना धान्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। संदीप क्षीरसागर तहसीलदारांच्या उपस्थितीत धान्याचं वाटप झालंय, तर ग्रामस्थांना 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहूचं वाटप झालंय। बीड शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये या धान्याचं वाटप करण्यात आलंय। बीड शहरामध्ये ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, पूर आल्यानंतरची जी परिस्थिती होती, त्या पूरग्रस्तांना आता या ठिकाणी धान्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। अनेक लोकांना या ठिकाणी धान्याचं वाटप करण्यात आलेलं असून या ठिकाणी तहसीलदार आणि स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये हे धान्याचं वाटप करण्यात आलं। माझ्यासोबत तहसीलदार आहेत। काय सांगाल सर, कोणकोणत्या लोकांना काय निकष आहेत आणि किती धान्य वाटप केले? सध्या बीड शहरामधला एक लेंडी नाला आहे, त्या लेंडी नाल्याच्या पुरामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरलं होतं असे सुमारे 100 जणांच्या कुटुंबियांना आम्ही 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ अशा प्रकारे तात्काळ धान्य वाटप करीत आहोत। ही मदत किती प्रमाणात दिलासा देणारी आहे, कारण संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालेले आहेत लोकांच्या इथले? तर ही मदत पुरेपूर नाहीये, परंतु अशीच मदत आणखीन देखील करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत की जेणेकरून ज्यांचे घर वगैरे उद्ध्वस्त झाले त्यांना जास्तीत जास्त मदत या ठिकाणी भेटावी। आता ही मदत थोडक्यात आम्ही फुलाची पाकळी स्वरूपात देत आहोत, तरी पण आणखीन जास्तीत जास्त मदत करण्यासाठी आम्ही शासनाकडे प्रशासनाकडे मागणी करणार आहोत। कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।